वरून कितीही स्ट्रॉंग दाखवत असला तरी त्याच्या मनात अशा खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या त्याला कुणाला तरी सांगाव्याशा वाटतात। अशाच गोष्टी इकडे कॉलवरती शेअर झालेल्या आहेत। चला तर बघूयात नेमकं काय सांगताय। तर आर्याने इकडे कॉल केलेला आहे तिच्या आजोबांना, जे आजोबा एक्सपायर झालेले आहेत, आणि तिने तिच्या वडिलांसाठी एक ग्रीटिंग कार्ड केलेलं होतं जे की हॅपी बर्थडेचं होतं, आणि तिने ते वडिलांना दिलं, पण त्यांनी त्याच्यावरती एक स्माईल देखील दिली नाही। तर मी तुम्हाला खूप मिस करते, कारण तुम्ही पूर्णपणे बरे होऊन घरी आलेला होता, तरी देखील तुम्ही का मला सोडून गेलात, आणि याच्यावरती मी काहीच बोलू शकत नाही, तुम्ही फक्त आत्ता माझ्या समोर या, असं इकडे आर्या सांगताना दिसते। आणि ती खूप रडत असते, कारण तिला तिच्या आजोबांची खूपच जास्त आठवण येत असते। ती तिच्या आजोबांशी जास्त क्लोज असते त्याच्यामुळे। आणि बिग बॉसच्या घरामध्ये येताना तिने तिच्या आई वडिलांना मला बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळाली हे तिनं सांगितलेलंच नसतं, त्यामुळे तिचे आई वडील देखील तिच्यावर चिडलेले होते। अशा गोष्टी इकडे आर्या शेअर करताना दिसते, आणि मी आता काहीच बोलू शकत नाही, मला बोलता येत नाहीये असं बोलून ती कॉल कट करते। आणि त्यानंतर योगिता आतमध्ये येते। तर योगिताने तिच्या आईला कॉल केलेला आहे, जी आई तिची एक्सपायर झालेली आहे, तिला तिच्या आईची खूप आठवण येत असते। तर ती बिग बॉसना सांगते, बिग बॉस जर पलीकडून आवाज आला असता तर किती बरं झालं असतं, आणि हे सांगताना ती खूप इमोशनल असते। तिची आई तिला नेहमी विचारायची की लग्न कधी करतेस, पण माझं फायनली लग्न झालेलं आहे, आणि सौरभ त्याचं नाव आहे, तर तो तुझ्यासारखीच माझी खूप काळजी घेतो, तो मला कसलाही त्रास होऊन देत नाही, आणि मला असं वाटतं की तूच मला त्याच्या आयुष्यात पाठवलेलं आहेस असं मला वाटतं। माझी कसलीही काळजी करू नकोस, कारण माझं लग्न देखील खूप धूमधडाक्यात लावून दिलं, मी खूप सुखी आहे, सगळेच माझ्यावरती खूप प्रेम करतात, आणि तू शिकवल्याप्रमाणे मी एक माणूस असण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। बिग बॉस प्लीज तिकडून आवाज येऊ द्या, म्हणजे मला बरं वाटेल, असं ती बिग बॉसना विनंती करत असते। तर योगिता इकडे तिच्या आईच्या मृत्यूला जबाबदार समजते, कारण आईला कोविड झाला होता, आणि मी तुझ्या शेजारी झोपून सुद्धा तुला कोविड झाला आहे हे मला समजलं नाही, हीच मोठी गोष्ट होती, आणि हे गिल्ट मी माझ्या मनात कायम ठेवीन असं इकडे योगिता सांगते। तर दोघींच्याही गोष्टी खूपच इमोशनल होत्या। तर तुम्हाला याच्यामध्ये कुणाबद्दल जास्त वाईट वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।